आपण पारंपरिक शेतीला छेद देऊन ह्यावर्षी नवीन पिकाची लागवड केलेली आहे, ती म्हणजे करटुलीची लागवड. जवळपास ह्याच्यातून मला ह्या नवीन पिकामधून 1 लाखाचा फायदा झालेला आहे 15 गुंठ्यामध्ये. या करटुल्याची आपण लागवड कधी करतो आणि कशी करतो सर? या करटुल्याची लागवड 1 मे ते 20 मेपर्यंत आपल्याला करू शकतो. सगळ्यात सोपं आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं म्हणजे अक्षय तृतीया हा मुहूर्ताला याची लागवड आहे. तुम्ही पाणी दिलं नाही तरी अक्षय तृतीयाला त्याची उगवण क्षमता होत असते. याच्यामध्ये 3 प्रकारची आपण याची लागवड करू शकतो. एक तर बियाण्यामार्फत, दुसरी कंद आणि तिसरे याचं रोप, अशा तिन्ही मार्फत आपण याची लागवड करू शकतो. कुठल्याही माळ रानाच्या जमिनी हे पीक येऊ शकते. फक्त याला काय आहे, पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल तिथं हे लावलं तर म्हणजे कंद सुकणार नाहीत त्याचे. हे पीक लागवड केल्याच्या नंतर 15व्या दिवशी आपल्याला ते उगवायला सुरुवात होती. उगवायला सुरुवात झाल्याच्या नंतर बरोबर आपल्याला त्यानंतर 5-6 दिवसांना आपल्याला ही बांबू लागवड करून घ्यावी लागते. बांबू बरोबर 10-10 फुटावर एक बांबू टाकून घ्यायचा. 3 बांबूच्या नंतर एक कैची मारून घ्यायची त्याला, म्हणजे जेणेकरून त्याचा फुल माल लागल्याच्या नंतर ते पडणार नाही. दुसरी गोष्ट, त्याला ही 20 mm ची तार आहे, वरून 20 mm ची तार बांधायची, त्याला नेट बांधून घ्यायची. नेट बांधल्याच्या नंतर ते बरोबर महिन्याच्या नंतर त्याच्यावर चढायला सुरुवात होती. आणि या पिकाला आपल्याला वारंवार पाणी वगैरे देण्याची गरज पडते का? सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस बाल्य अवस्थेमध्ये पीक आहे त्यावेळेस आपल्याला पाणी 8-8 दिवसाला आपल्याला पाणी द्यावं लागते. आणि एकदा पाऊस सुरू झाला की मग आपल्याला 3-4 महिने पाणी द्यायची गरज नाही याला. आणि याच्यावर कोणकोणत्या प्रकारचे रोग पडू शकतात किंवा ते रोग पडल्याच्या नंतर आपण त्याची काय काळजी घ्यायला पाहिजे? याच्यावर आपल्याला भुरी, डावणी आणि नागाळी हे 3 प्रकारचेच रोग याचे शत्रू आहेत. याच्यावर आपण सहज साधे औषधांसुद्धा याचं नियंत्रण आपण करू शकतो. लागवड केल्यावर साधारणतः आपल्या हातामध्ये हे पीक 1.5 महिन्यात म्हणजे 45 दिवसात आपल्या हातात हे पीक यायला सुरुवात होती. तसं आपण ह्या जमिनीमध्ये म्हणजे किती जमिनीमध्ये याची लागवड केलेली आहे आणि याचं उत्पन्न तुम्हाला कसं निघतं? ही जवळपास आता 15 गुंठ्यामध्ये हे आपण लागवड केलेली आहे. 15 गुंठ्यामध्ये जवळपास मला 4 ते 5 दिवसाला याचा तोडा करावा लागते. पहिलं तोडा झाल्याच्या नंतर ते एक साधारणतः मला याच्यातून उत्पादन 70 ते 80 किलो 4थ्या ते 5व्या दिवशी मिळते. हे होलसेल दरामध्ये 200 रुपये किलो ते 240 रुपये किलोपर्यंत जाते. आणि रिटेलचा याचा 300 रुपयापर्यंतही याचं रिटेल जाते. सांगण्यात तात्पर्य, कमीत कमी आपल्याला 150 रुपये होलसेल दरात हे